एज कंप्लीट आहे माझं 28. आता 15 ऑगस्ट पासून लागेल मला. जसं 15 ऑगस्ट जन्मतारीख आहे, स्वातंत्र्य दिन आहे, तसेच मी विचारांनी स्वतंत्र आहे. पण माझे पप्पा मला वाटतंय की ना त्यांचा बिझनेस होता आणि मी लहान असताना तो थोडा लॉस आला. त्यांना नोकरी करायला लागले, ते मम्मी पप्पा दोघंही नोकरी करायला लागले. पण त्यांचं फक्त एकच डोक्यामध्ये बसलं होतं की व्यवसायात आपल्या मराठी माणसाने पाडायचं नाही, कारण का की लॉस असतो तो भरायला खूप काळ लागतो. आणि ते आमच्या घराचं हे होतं. आणि मी वेगळ्या संकल्पनाची, वेगळ्या प्रकारे धाडस करणारी मुलगी होती. आणि घराचं एक जनरेशन असं होते की चला मुलीचं जेमतेम शिक्षण झालं, लग्न करा, तिला सेटल करा, चूल मूल एवढंच आहे. पण माझे विचार कुठंतरी पारंगत होते. मी स्काउट गाईडची स्टुडंट होते 5वी ते 7वी पर्यंत. आणि समाजाप्रती काहीतरी करायची एक तळमळ माझ्या मनामध्ये होती. तर मी उद्योजक म्हणजे मुलीने फक्त लग्न करणं, शिवण क्लास करणं वगैरे आणि एवढंच चूलमूल सांभाळ एवढीच असं घरामध्ये मला प्रोत्साहन उद्योजकाच्या बाबतीत काहीच नव्हतं. आणि शिक्षणामध्ये पण 60-65च्या आतमध्ये होते जेमतेम. आणि मी पाहायची, विरुद्ध दिशेने विचार करायची, अरे ऑलरेडी 70-80 वाले, आपण काय त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये टिकणार आहे. 12वी नंतर मी एक्सटर्नल कॉलेज केलं, जेमतेम BA केलं, पण ते पण एक्सटर्नल केलं. आणि मला वाटतं मी 12वी जस्ट झालीच होती माझी. मी एक कार सेलिंग ऑफिसमध्ये वंडर कारमध्ये जॉब केला. तिथून मला मार्केटिंग नॉलेज मिळालं, RTO, फायनान्स आणि कार सेलिंग. आणि घराची जनरेशन मुलीकडे बघण्याची अशी होती की मुलीने फक्त लग्न करणे, संसार सांभाळणे, आपल्या पाटीलकीमध्ये लोकांमध्ये काही कमी नसतं. मग मी तिथे अनुभव घेतला. मला 1-1.5 वर्ष बऱ्यापैकी. पण एक काय असतं की वय कमी असतं, त्या वयामध्ये कॉन्फिडेंट खूप असतो माणसाला, म्हणजे एक नवीन करायची भावना असती. पण मला आज हे पाटील सर जे शिरसाट सर सांगत होते की कोणत्या गोष्टीला अभ्यास करणं खूप गरजेचं असतो, पण एक नवखं रक्त होतं आणि काहीतरी करायचं मनामध्ये जिद्द होती. आणि मी त्या मला वाटतं 21व्या वर्षी बिझनेस पार्टनरशिपमध्ये, त्याच्यामध्येच एक ऑफिस पार्टनर होते, त्यांनी मला ऑफर दिली की तुम्ही इथे खूप चांगल्या प्रकारे सेल करताय, तुम्ही एक नवीन ऑफिस ओपन करू, मी इन्व्हेस्ट करेन, तुमच्याकडे जेवढे जेमतेम होईल ते येईन ते आपण डिवाइड करू. वय वर्ष 21 मध्ये मी माझं भाग्यश्री मोटर्स नावाने कार सेलिंग, RTO आणि फायनान्स हे असं हे केलं. पण ते जेमते 1.5 वर्षांत पार्टनर व्यवस्थित नसल्यामुळे मला ते बंद करावं लागलं. आणि त्यावेळेस असं झालं की इन्व्हेस्टमेंटला पप्पांची मी लाडकी होते आणि बिझनेससाठी तर पैसे मिळणारच नव्हते. आईचा तर प्रचंड विरोध होता. पप्पांनी लग्नासाठी जे 1.5 लाख स्वतःचे वशिला लावून त्यांच्याकडनं घेतले होते ते पूर्ण पाण्यात घालवले होते. आणि जीवनामध्ये भरपूर म्हणजे ते गेले. मग नंतर मी घरच्यांचं गोदरेशन होतं, लग्नाचा विचार करत होतं. पण मी एवढी हे होते की लग्न हे माझ्या कन्सेप्ट डोक्यात, मी सगळ्या गोष्टीचा विचार केला होता, पण लग्न करायचा हा विचारच केला नव्हता कधी. की मला बिझनेस आणि सक्सेस बिझनेस होतं काय माहिती, माझ्यामध्ये अंगवळणी घरामध्ये कोणीच नव्हतं असं की सगळे नोकरी वर्गामध्ये चालणारे होते. पण माझं एवढं की मी पिंपरी चिंचवड ठिकाणी लहानाची मोठी झाली, प्रॉपर पुण्याच्या सारख्यांची असली तरी एक कॉन्फिडेंट होता. आणि माणसामध्ये तो असा, मी 3 बिझनेसमध्ये लॉस झाले तरी माझा, आणि आजही माझा 1 वर्षाचाच मुलगा आहे, जस्ट 1 महिनाच झालाय. तरी मी 6 महिन्याचं त्याला सोडून मी माझं ब्युटिकचं लेडीज चालू केलेलं. मी मेकअप आर्टिस्ट होते, मेकअप आर्टिस्ट आहे आताही, माझं लेडीज ब्युटिक आहे. आणि त्याच्यामध्ये पण मला, मी 4 महिने झाले लॉसमध्ये भाडं भरते. तरी मला म्हणजे तुम्ही ना डेअरिंग करायला घाबरू नका, लॉस हा येणार आहे, पण त्याच्यासोबत तुम्ही एक उदरनिर्वाहावर अवलंबून न राहता त्याला पार्ट टाइम तुम्ही जॉब काहीतरी हे करा. त्या रिलेटेड मी दुसरं एक काम करते रिअल इस्टेटमध्ये, एजंट बेसवरती, कारण त्याच्यामध्ये तुम्ही कॉलवर हँडल करून बऱ्यापैकी कव्हर करू शकता. आणि एक राहिलं की मी हॉस्पिटल फील्डमध्ये होते, रिसेप्शन, बिल, अकाउंट आणि क्लिनिकली ट्रीटमेंट कॉस्टोमॅटॉलॉजिस्ट पण माझं झालेलं आहे त्याच्यासोबत. पण मला फक्त मराठी लोकांचं आहे ना, म्हणजे आपले पाटील लोकांचं, की असं हे असतं ना की मुलींशी विचारिक, आणि मी विरोधाच्या प्रभावाच्या विरुद्ध दिशेने चालले म्हणूनच टिकले. आणि दुसऱ्यांसाठी आपण, कारण माझं मॅरिड आहे मी, की माझ्या नवऱ्याची संकल्पना, जे आई वडिला म्हणजे पप्पांची तर नव्हती, पण जे आईची संकल्पना सेम त्याला वाव देणारा माझा नवरा होता. पण मला काहीतरी घडायचं ही जिद्द माझ्यात होती. मी त्याला की मी करू शकते, मला ते करायचं. आणि मी पण माझी आहे ना 2017 मध्ये सन्मान सामाजिक संस्था, महिला अत्याचारित समाजाचे दुर्बल घटक आहे त्यांच्या महिलांसाठी काम करण्यासाठी मी रजिस्टर केली. त्याच्यानंतर मला स्वाभिमानी संघर्ष संघटनेचं महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपद होतं. आणि गुड लकी लोकांना मला कमी वयामध्ये ही पदं मिळाली. मी आताही लोकनायक पत्रकार वृत्तपत्राची पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आहे. आणि माझा बिझनेस आहे सांभाळते. माझं बाळ 6 महिन्याचं असतानाच मी त्याला घेऊन माझा बिझनेस, कारण नोकरीचे प्रस्ताव होते, आजही मला 30 to 35,000ची सॅलरी ऑफर म्हणजे आहे. पण मला उद्योजक बनायचंय. मी भले लॉस आहे, मी घरच्या मध्ये अरे काय मस्त बसून खाशील 30,000, म्हणलं नाही, मी आज लॉस आहे ना, म्हणजे पुढे मी आज मी बिझनेस आहे, नोकरी, मी तेवढेच कमवणार आहे. एक सेल्फ
काय होतं ज्यावेळेस आपण नोकरी करतो ना की आपली लिमिट तेवढंच राहतं, म्हणजे ज्यावेळेस आपण बिझनेस करतो पण माणसाला गम नसावं आणि कॉन्फिडंट असावं. तो मी आतापर्यंत त्या कॉन्फिडन्सशी कधीच हारलेली नाहीये आणि हारणार नाही. जी मुलगी 21 वर्ष स्वतः सेटअप न्यू बिझनेस स्टार्ट करते, आज 27 कंप्लीट मध्ये, आणि कुठेतरी ना मुलांना घरातनं प्रोत्साहन बिझनेसचं मिळायला पाहिजे नव्हतं आणि मला ते नाही मिळालं. पण मी जिद्दी होते स्वभावाने आणि वडिलांचा बरं आहे ना विरोध नसला ना पण नकळत सपोर्ट होता, त्याच्यामुळे मी कुठेतरी आज एवढी स्टँड झालेली आहे. आणि माझ्या सक्सेसमध्ये माझ्या नकळत माझ्या पप्पांचा सपोर्ट असतो आणि अजूनही माझ्या भरपूर संकल्पना नाही. आता उद्योजक रिलेट आपण बोलतोय तर माझ्या सगळ्यांचं ज्यावेळेस व्याख्यान चाललं होतं एक नकळत एक माझ्या मनामध्ये म्हणजे असं मला सुचतं, नकळत सुचतं की काय बाबा आपण काय करू शकतो. तर मला एक नकळत कन्सेप्ट सुचली की ना आपण जे आता मी घातलेला जो स्टॉक आहे तो कोणी पण गेलं 200-250 रुपये किंवा 300 रुपये मार्केटमध्ये मिळतो. आपण बाबा सुरत जिथं मिल असतात तिथून होलसेलमधनं डायरेक्ट तुम्ही आयतं कापड आणलं, ज्या अशा बचत गट वर्गाच्या किंवा ज्या टेलरिंग काम करतात त्या महिलांना ते तुम्ही ते कापड दिलं, त्यांच्याकडे टॉप शिवून घेतलं, ते काहीतरी आपल्याला मला वाटतं 1000 रुपयाला मिळालं, त्याच्यामुळे 100 टॉप बनत असतील. ते मार्केटमध्ये बाबा आपण होलसेलमध्ये 100ला पीस केलं, आज 100 म्हणजे ते फक्त त्याला 20 ते 15 रुपयाचं कापड लागणार. टेलरिंग मेंटेनन्स 50 रुपये जातो पण तुम्हाला 50 रुपये जागेवर बसून मिळतात. आज वडापावमध्ये पण एवढं इन्कम नाहीये पण तुम्ही तेवढं सेल, तुम्ही मार्केटिंगमध्ये फिरा ना, मार्केटिंगला का घाबरता? तुमच्यावर एक कॉन्फिडन्स पाहिजे, तुमची मार्केटमध्ये उतरले तर तुम्हाला प्रत्येकाला गोष्टी म्हणतात ना मार्केटमध्ये दिसणं गरजेचं. तुम्ही नुसतं एखादं सोनं झाकून ठेवलं त्याला कोणी विचारते मार्केटमध्ये तुम्ही. आणि आजकाल तर आहे ना की एवढं सुंदर आहे ना सोशल मीडिया की तुम्ही त्याच्यावरती फ्लिपकार्टवरती पण शॉपिंग हे करू शकता, म्हणजे दाखवू शकता तुमचे प्रोडक्ट. त्यासोबत दारोदारी फिरून किंवा मोठे मोठे दुकान आहेत तिथे तुमचे प्रोडक्ट देऊ शकता की बाबा तुम्ही हे 250 रुपयाला जाणार, आमच्याकडे 110 किंवा 100 किंवा 90ला घ्यायला काय हरकत आहे. 40 रुपये मिळतात तुम्हाला एका प्रोडक्टच्या पाठी. बघा तुम्ही त्याचा 100चा खप करता.